भेसळयुक्त पनीर हे किती धोकादायक असतं आणि भेसळयुक्त पनीर हे कसं ओळखायचं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत कृषी विभागाचे सायंटिस्ट डॉक्टर धीरज कनखरे सर आहेत. सर, खरं तर आज ज्या पद्धतीने म्हणजे अधिवेशनातच हा विषय गाजला, आम्हाला दाखवा सर पहिले तर पनीर हे ओरिजिनल आहे, अडल्ट्रेटेड नाही, हे कसं ओळखायचं आणि किती धोकादायक असतं हे. हे निश्चितच खूप जसं प्रत्येक वेळेला डॉक्टर सांगतात की आपण भेसळयुक्त पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत, त्याने अनेक आजारांना आमंत्रण आपण देतो. परंतु एक सोप्या 2 पद्धती आहेत घरच्या घरी पनीर चेक करण्यासाठी. एक टिंक्चर आयोडीनची प्रोसिजर आहे आणि एक तूर डाळ पावडरची पण घरगुती महिला करू शकतील. बाहेरचं पनीर आपण घरी आणल्यानंतर कशा प्रकारे आपण एक टिंक्चर आयोडीनची एक पद्धत पाहूया. तुम्ही हे डेमो दाखवताय आम्हाला? हो, हे डेमो आपण बघूया. कुठलं पनीर अडल्ट्रेटेड आहे हे आम्ही देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रात तयार केलेलं पनीर आहे, देशी गायींच्या दुधापासून. आता बराच वेळ झाला आपण त्या स्थितीत ठेवल्यामुळे ते हलकंसं पिवळं पडतं. हे खराब नाही आहे, हे 3ऱ्या दिवशी ते पिवळं पडतं, की बऱ्याच वेळा वातावरणात ते बाहेर ठेवलं तर त्या पद्धतीने आपण टिंक्चर आयोडीन घेतोय थोडंसं. हे 5वी 6वी 7वीतली मुलंसुद्धा घरी हे प्रयोग म्हणून करू शकतील आणि शिकू शकतील की आपण काय खातोय, कारण नवीन पिढीला आपल्याला हे शिकवावंच लागणार आहे. टिंक्चर आयोडीन टाकल्यानंतर भाग हा खूप डार्क निळसर पडला पाहिजे, तर याचा अर्थ त्याच्यात स्टार्चचं प्रमाण आहे असं समजतो. आता हा आपण पूर्णतः त्यात बुडवून टाकलाय तरी देखील आहे तोच रंग टिंक्चर आयोडीनचा दिसतोय, म्हणजे कुठलाही डार्कर निळा असा ठळक निळा असा दिसत नाही. याचा अर्थ हे पनीर पिष्टमय पदार्थ त्याच्यात नाही आहेत असं आपल्याला, म्हणजे हे अडल्ट्रेटेड नाही आहे, हे पनीर चांगलं आहे, पौष्टिक आहे. हो, असं पिष्टमय पदार्थांचा अडल्ट्रेशनसाठी वापर झालेला नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. सर, दुसरं पनीर आपण बघूया जे आपण सॅम्पल म्हणून आणलेलं आहे आणि यात आपण पुन्हा टिंक्चर आयोडीन टाकू. एक हलकंसं त्यात काप दिसतोय बघा, काळसर रंग दिसतोय बऱ्याच ठिकाणी, तो याचा अर्थ पिष्टमय पदार्थांचा त्याच्यात समावेश आहे आणि ते अडल्ट्रेशन त्यात आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं त्याच्यामध्ये काय असणार आहे अडल्ट्रेटेड असं काळसर झालंय खूप हे पनीर? पिष्टमय पदार्थांचं बटाटा आहे, अनेक प्रकारचे स्टार्च आहेत, पिठा आहेत, वजन वाढवण्यासाठी वगैरे त्याचा वापर आपण करतो. दुसरी जी पद्धत आहे, कारण अडल्ट्रेशन म्हणून अरारूट पावडर असेल, मैदा असेल, बटाटा असेल, या सगळ्या किंवा पाम ऑइल देखील अडल्ट्रेशन म्हणून वापर केला जातो किंमत कमी करण्यासाठी. आणि दुसरी जी पद्धत आहे, तूर डाळची पावडर आपण जर उकळलेल्या पनीरमध्ये जर टाकलीत आणि तर त्याचा रंग लालसर होतो, याचा अर्थ ते युरिया त्याच्यात अंतर्भाव असण्याची दाट शक्यता आहे. तशी जर झाली, जर लाल रंग नाही आला तर याचा अर्थ ते पनीर युरिया त्याच्यात टाकलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. सर, जर एखाद्याच्या घरी हे नसेल, म्हणजे हे अशा पद्धतीने चेक करण्यासाठी, तर दुसरी कुठली पद्धत आहे? तुम्ही सांगत होता की दुसरी सुद्धा पद्धत असते, म्हणजे दाबून तुम्ही चेक करू शकता पनीर हे किती प्युअर आहे, किती म्हणजे ओरिजिनल आहे. त्यातनं एक आपल्याला प्रथमदर्शनी थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. अनालॉग पनीर म्हणून आहे बाजारामध्ये, त्यात वर म्हटलेलं असतं पाकिटांवरती, ती दक्षता ग्राहकांनी घ्यायला पाहिजे. अनालॉग पनीर आपण खाता कामा नये, कारण ते जरी विक्रीस उपलब्ध असले तरी देखील, कारण त्याच्यात व्हेजिटेबल ऑइल्स आणि इतर गोष्टींचा समावेश असतो, ते आपल्याला लिहिलेलं असतं. ते जर पनीर आपण 2 बोटात घेतलं तर ते स्प्रिंगसारखं आपल्याला ते भासतं आणि दाबलं जात स्प्रिंगसारखं ते असतं. काही वेळेला व्हेजिटेबल ऑइलचा समावेश असल्यामुळे ते आणखीन स्प्रिंगी वाटतं. पण जर शुद्ध पनीर तुम्हाला घेतलं तर तसा प्रकारचा स्प्रिंगीनेस फारसा दिसत नाही, खूप हलकासा येतो. आणि हे जर आपण 2 बोटात थोडा दाब जरी दिला तरी ते क्रम्बल होतं, कुस्करलं झालं आपण म्हणतो तसं होतं. पण यात खूप दाब तुम्हाला द्यायला लागतोय, अजूनही ते होत नाही आहे बघा. मी खूप दाब देतोय, स्प्रिंगी त्याचा देतोय, अजूनही खूप दाब दिला. हा तो दाब देतानाच आपल्याला लक्षात येतं की अरे ह्याला आपल्याला जास्त दाब द्यावा लागतोय. आणि हे खरं, कारण जसं दूध पितो आपण म्हणतो, तर दूध खातो म्हणजे काय, तर पनीर खातो, तर ते दुधासारखी चव आली पाहिजे आणि असं त्या क्रम्बली होऊन जातं जर शुद्ध स्वरूपातलं पनीर असेल. इझिली हे क्रम्बल झालं तर हे थोडंसं शुद्ध आहे, शुद्ध स्वरूपातलं असं आपल्याला प्रथमदर्शनी तरी म्हणता येईल. सर, जसं तुम्ही सांगितलं आम्हाला, हे एक्सपेरिमेंट सुद्धा करून दाखवलं, अडल्ट्रेशन भेसळयुक्त असेल तर हे किती धोकादायक आहे. एखादा जण खात असेल, आता बरेचदा हॉटेल्समध्ये लोक खातात, हे म्हणजे कितपत खरं आहे, ओरिजिनल आहे, हे प्युअर आहे मानायचं? एक सतत व्हेजिटेबल ऑइलचा अंतर्भाव जर असेल आहारामध्ये तर डॉक्टर नेहमी सांगतात की या बऱ्याच आजारांना आपण आमंत्रण देत असतो. तर व्हेजिटेबल ऑइल्स उदाहरणार्थ हार्ट अटॅकसाठी कारणीभूत, जे आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये व्हेजिटेबल ऑइलचा वापर सर्रास होतो आणि आहारात तितक्या नियंत्रित प्रमाणात अनियंत्रितपणे झाल्यामुळे त्या अनेक आजारांना आपण आमंत्रण देऊ शकतो.
सर, शेवटचा प्रश्न. लोकांना तुम्ही जे पनीर आवडीने खातात त्यांना काय सल्ला द्याल, त्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? सर्वात प्रथम जी तूर डाळची टेस्ट आपण जी विचारलीत की ती गृहिणी करू शकतात. ॲनालॉग पनीर वाचून घ्यावं ग्राहकांनी. ॲनालॉग पनीर असेल तर त्याला दूर सारून जे शुद्ध दुधापासून आहे, पाकिटावरती म्हटलेलं असतं की दूध आणि सायट्रिक ॲसिडचा वापर करून बनवलेलं, ते एक आपण त्याचं वाचन करून ते घेऊ शकतो तो पदार्थ पनीर. लूज पनीरमध्ये जास्तीत जास्त कदाचित धोका असू शकेल, कारण त्यात कुठलेही मानकं पाळली जात नाहीत. आणि दुसरं म्हणजे शाश्वत चांगल्या शेतकऱ्यांकडून दूध घेणं, आणि जसं फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे तसं फॅमिली फार्मर ही संकल्पना राबवणं, जेणेकरून ती सगळी चांगल्या शेतकऱ्यांकडनं चांगलं दूध घेऊन आपण घरच्या घरी देखील पनीर तयार करू शकतो. किंवा शेतकऱ्याला आपण विनंती करू शकतो की तुमच्या चांगल्या शेतातलं शुद्ध दूध आम्हाला द्या किंवा त्यातलं पनीर करून आम्हाला द्या. हा एक चांगला मार्ग राहील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. जर आपण बघितलं तर सरांनी आपल्याला इथं एक्सपेरिमेंट करून दाखवलेलं आहे, ज्या पद्धतीने आयोडीन टाकल्यानंतर हे जे पनीर आपण बघतोय ज्याचं कलर बदललेलं नाही, अर्थात जर आपण बघितलं तर हे अडल्ट्रेटेड पनीर नाही, हे शुद्ध पनीर आहे, हे खाणं योग्य आहे. मात्र दुसरं पनीर बघितलं जे बाहेरून आणलेलं आहे त्याच्यावर हे आयोडीन टाकल्यानंतर हे पूर्ण काळसर झालेलं आहे, ह्याचं रंग बदललेला आहे. अर्थात हे किती धोकादायक आहे हे आपल्याला लक्षात येईल. बरेचदा हॉटेलमध्ये किंबहुना बाहेर जेवताना अशाच पद्धतीचे पनीरचा वापर त्या ठिकाणी होत असतो आणि ते किती धोकादायक आहे सरांनी आपल्याला सांगितलंच आहे. तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सरकार आपल्या बाजूने कारवाई करतायत, FDA कडून अनेकदा छापेमारी टाकून जे अशुद्ध पनीर आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने भेसळयुक्त पनीर आहे त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र हे जर आपण खात असाल तर हे किती धोकादायक आहे हे यातून आपल्याला नक्कीच लक्षात येतं. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.